काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा श्री गोपाळजी सोनी आणि श्री धनंजयजी वाडे महाराजांना पुष्पहार अर्पण करतील. आनंदकंद परमात्माच्या दिव्य तल्लीन कथेमध्ये गंगा मातेच्या पवित्र पावन तीरावर भगवान शुकदेवजी महाराज वर्णन करतात. राजन, दैदिप्यमान अशा श्रीमद भागवत कथेचं रसपान तुला ऐकायला मिळत आहे, हे तुझं परम भाग्य आहे. आपणही अत्यंत भाग्यवान आहात बघा की या भगवंताला प्रिय असणाऱ्या पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासामध्ये वाराणसीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री आपण आहोत. वाराणसी एकमेव अशी भूमी आहे बघा की ही भूमी मुक्तिस्थान आहे. आणि म्हणून इथं येणारा व्यक्ती म्हणजे केवळ जाणाराच व्यक्ती मुक्त होतो असं नाही आहे, इथं येणारा व्यक्तीसुद्धा जीवनमुक्त होतो. आणि म्हणून इथून जाताना दोन गोष्टी नेता येत नाहीत. मी विनोदामध्ये म्हणतो इथं आल्यानंतर साडीसुद्धा घेऊ नका, असं काही नाही आहे. फक्त दोन गोष्टी इथून नेता येत नसतात. एक म्हणजे गंगेचं जल इथून नेऊ नये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे गंगेची वाळू इथून नेऊ नये. या दोन गोष्टी इथून का नेऊ नये तर याच्या पाठीमागचं कारण शास्त्रानं सांगितलं आहे. मनुष्य इथं येतो कशासाठी? जीवनमुक्त होण्यासाठी येतो. आणि जीवनमुक्त होण्यासाठी इथं आल्यानं आणि प्रत्येकाला आपल्या जीवाचा उद्धार करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला, फक्त मानवाला तो कळतो, इतर जीवाला तो कळत नाही. पशु पक्षी गेल्यानंतर ते जातातच की. मग इथं आल्यानंतर, इथं गेल्यानंतर त्याला परत जन्म नाही आहे. हा, तो मुक्त आहे. जे आचार्यानं म्हटलंय ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आचार्य म्हणतात, यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. आचार्यानं आता म्हणजे पहिल्यांदा अतिशय प्रेमानं सांगितलंय बघा, जवळ घेऊन कुरवाळून, नाही रे बाळा असं करू नये, जन्म परत परत मिळत नाही असं प्रेमानं सांगितलं. आणि प्रेमानं सांगता सांगता आचार्यानं काय केलं माहिती आहे का? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम इथपर्यंत आचार्य जरा मवाळ बोलले. पण पुढे काय म्हटलंय? मूढमते. एक चपराक लावून दिली कटकन दिशी तोंडात. कधी कधी ताडण करावं लागतं. प्रत्येक वेळेस प्रत्येक भाषा सौम्य पद्धतीनं चालत नसते. शिक्षकानं उत्तम तळमळीनं शिकवणं हे तर योग्यच आहे, पण एखादी गोष्ट जर समजली नाही तर कधी कधी विद्यार्थी जीवनामध्ये शिक्षाही भोगावी लागते. कशासाठी? पुढे काहीतरी चांगलं येण्यासाठी. आणि म्हणून मग आचार्य म्हणतात, मूढ मते. जीवाला म्हटलं नाहीये मती, तुझी तू तर जन्माला आलास, चांगलीच गोष्ट आहे, पण तुझी जी मती भ्रमिष्ट झालेली आहे, त्या भ्रमिष्ट मतीला नीट करायचं आहे. कशाच्या माध्यमातनं? तुला तुझ्या स्वतःच्या उद्धाराच्या माध्यमातनं.
आणि म्हणून काशीमध्ये वाळू समजा आपण घेतली, चला आपण घरी घेऊन जाऊ, त्या वाळूमध्ये असलेले जे बारीक बारीक जीवजंतू असतात त्यांचा तळतळाट आपल्याला लागतो. अरे मी मुक्त होण्यासाठी चालून तू मला घेऊन गेलास का? आणि जे जल आपण घेतलेलं असतं त्या जलामध्ये सुद्धा काही छोटे 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 ते जीव असतात. आबा गंगेच्या पाण्याला सुद्धा खरं समाधान कुठे माहिती आहे का? त्या जलाला समुद्रामध्ये मिसळण्यामध्ये त्याचा खरा आनंद आहे. आपण म्हणतो की याच्यामध्ये निर्जीवत्व आहे, त्याच्यामध्ये निर्जीवत्व आहे, ही आपली भावना असते निर्जीवत्वाची. पण जगामध्ये बघा अरविंद यांचा एक सिद्धांत आहे, जगामध्ये काहीही निर्जीव नाही बघा, जे आहे ते सजीव आहे. मी जास्त किचकट भाषेमध्ये जात नाही आहे, पण मी एक नेहमी दृष्टांत देत असतो की आपण समजा ही गादी आहे, हा टेबल आहे, हा टेबल लाकडाचा आहे बरोबर, म्हणजे निर्जीव आहे, याला मारलं काही जरी काही कळत नाही. पण या टेबलवर असलेला हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ आहे म्हटल्यानंतर आपण इथंही नमस्कार करतो, इथंही नमस्कार करतो. ग्रंथ काढून घेतला आणि ग्रंथ काढून घेतल्यानंतर जरी चुकून आपला पाय याला लागला तर आपण काय करतो? नाही बाबा नमस्कार करावा. का? कारण यावर ग्रंथ अधिष्ठित झालेला आहे. मग ग्रंथ अधिष्ठित झालेल्या निर्जीवाला सुद्धा त्या ग्रंथाच्या स्पर्शानं सजीवत्व येत असेल तर विचार करा, जीवनमुक्त होण्यासाठी सजीव जीव ज्यावेळेस त्या वाळूमध्ये त्या जलामध्ये असतो मग त्यांची मुक्तता आपण हिरावून घेतो की नाही? म्हणून या दोन गोष्टी इथून न्यायच्या नाही. जीवनमुक्तता वाराणसीमध्ये आल्यानंतर होतेच होते आणि आपण तर किती भाग्यवान आहोत हो की 7 दिवस या वाराणसीच्या पवित्र तीर्थक्षेत्री भागवतासारख्या ग्रंथाचं रसपान करत आहोत. आपण तर जीवनमुक्त होतोच होतो, पण वेदांत म्हणतं आपल्या माध्यमातून आपले जे गेलेले पूर्वज आहे आज खऱ्या अर्थानं तेही धन्यतेचा अनुभव करत असते. सोपी गोष्ट नाही आहे ही. मी ज्यावेळेस आमची चर्चा आम्ही करत होतो, मी डॉक्टर साहेब, सुभाषदादा, गोपाल भाऊ आम्ही बसायचो ना, त्यावेळेस एक चर्चा करायचो की इथं येण्यासाठी आपलं प्रारब्ध तर बलवत्रच पाहिजेच पाहिजे, पण आपल्या पूर्वजांची कृपा आपल्यावर पाहिजे तरच आपण इथं येतो. बघा 3 प्रकारच्या कृपा जीवनामध्ये महत्त्वाच्या सांगितल्या. 3 कृपा. या 3 कृपेशिवाय मानवी जीवनाची कृतार्थता नाही आणि धन्यता नाही आहे. तीर्थयात्रेला येण्यासाठी 2 जणांची कृपा लागते, कुठं कुठं जाण्यासाठी कुठली कृपा लागते हे पुढे आपण बघू. पण तीर्थयात्रेला येण्यासाठी जीवाला लागते आपल्या पितरांची कृपा, कारण त्याच्याशिवाय आपण तीर्थयात्रा करत नाही. आणि दुसरी कृपा जी लागते ती आपल्या अंतःकरणाची कृपा. लक्षात ठेवा, मनामध्ये जर प्रबल इच्छा असेल की मला जायचं म्हणजे जायचं, कुठली ताकद तुम्हाला रोखू शकत नाही, कुठलीच ताकद नाही. अहो ज्यावेळेस कथेला आपण निघतो, कीर्तनाला आपण जातो, त्यावेळेस आपल्या जिभेवर पापाचं वास्तव्य असतं. आणि हे पाप बरं, ज्या घराला किराया द्यायचा नाही, फुकट राहायला प्रत्येकाला आवडतं. हे पापांना जिभेवर राहण्याची फुकटच राहतात ना, ते विचार करतात हे जर कथेला गेले तर मी राहू कुठं, हे जर तीर्थयात्रेला काशीला गेले तर मी जाऊ कुठं. तर त्यामुळं ते आपल्याला जाऊ देत नाहीत, आपल्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करतात की जाऊ नको, तुला ही अडचण आणि अडचणी निर्माण करतात. अडचणी निर्माण प्रचंड होतात, निघेपर्यंत अडचणी निर्माण होतात. गाडीमध्ये बसेपर्यंत अडचणी निर्माण होतात. एवढंच नाही, वेदांत सांगितलं तीर्थयात्रेच्या ठिकाणी जाईपर्यंत अडचणी येतात. पण एकदा का तीर्थयात्रेला तुम्ही गेलात आणि त्या गंगेला तुम्ही स्पर्श केला की पापाची निवृत्ती होते आणि आपोआप मृगजलाप्रमाणे सगळ्या अडचणी दूर होतात. का? कारण पापाला वाटतं शेवटपर्यंत या जीवाला जखडून ठेवावं, नको जाऊ नको जाऊ नको जाऊ. आणि हे सगळं झुगारून ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस मग खऱ्या अर्थानं
आपल्या प्रारब्धाच्या भाग्याच्या मार्गाला आपण उत्तम प्रकारे स्वच्छ करत असतो. त्यामुळं 2 ठिकाणं असे या 3.5 कोटी तीर्थाचं चिंतन वेदांतानं सांगितलंय. किती? 3.5 कोटी. आता हे 3.5 कोटी तीर्थ कसे, तर याचा विज्ञानाचा सिद्धांत लावताना असा लावलेला आहे. आता डॉक्टर या ठिकाणी आहेत सगळे. आपलं जे शरीर आहे, शरीर, मला जास्त त्यातलं कळत नाही, पण जेवढा अभ्यास केला आहे या शरीरावर 3.5 कोटी रोम असतात म्हणे. 3.5 कोटी रोम. आणि प्रत्येक एका रोमामध्ये रोम, लक्षात आला ना? आला? केस भाऊ आलं लक्षात? एका रोमामध्ये एका पापाचं वास्तव्य आहे. हा, मी भ्रमित करत नाही बरं का. याचा मी तुम्हाला सिद्धांत दाखवतो, शास्त्राचा विचार दाखवतो. एक रोमामध्ये एक पाप वास्तव्य करतं. म्हणजे किती आपल्या अंगावर पाप असतील विचार करा. हा, मग या सगळ्या पापांची निवृत्ती 2 ठिकाणी सांगितली आहे तीर्थानं, शास्त्रानं. एक म्हणजे वाराणस्यांतमुक्ती, वाराणसीच्या ठिकाणी, आणि दुसरं सांगितलंय प्रयाग. आता मी प्रत्येकाला असा 8 तास करणार नाही, मी जे आता विषय निघालाय म्हणून मी सांगतो. पण प्रयागला जात असताना सांगितलंय तिथं वेणीदानाची एक पद्धत आहे बघा. प्रयागला आजही वेणीदान, थोडे तरी केस त्या ठिकाणी समर्पित करावे लागतात, असा आहे. वाराणसीला सुद्धा त्या पद्धतीचा विचार मांडलाय की काहीतरी करावं. हे सगळे जे पाप असतात ना, या पापांचं वास्तव्य शरीरामध्ये ज्यावेळेस तुम्ही तीर्थाला निघता त्यावेळेस या केसामध्ये ते विराजमान होतात आपल्या. आणि आपल्या केसामध्ये हे विराजमान होत असल्यामुळं तुम्ही स्नान केलं, सगळं केलं, हे केसामध्येच राहतात. मी म्हणणार नाही जाताना झाडावर राहतात, येताना झाडावरून खाली पडतात, असं काही सांगणार नाही मी. असं घडतही नसतं. आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस आमचे गुरुजी आम्हाला समजून सांगण्यासाठी सांगायचे, मुलांनो पाप कुठं जातं? मग आम्ही ऐकायचो, कसं सांगा गुरुजी? काही नाही, पाप न तुमच्यासोबत असतं. तीर्थयात्रेला जाताना तुम्ही ज्या मार्गाने जाता त्या झाडावर ते बसतं, कारण तीर्थापर्यंत ते जाऊ शकत नाही. मग स्नान करून सगळं करून तुम्ही परत वापस आलात की त्या झाडाकडून गेलं की परत ते पाप तुमच्या डोक्यावर येऊन बसतं. म्हणून मग सांगायचे जाताना या मार्गाने जा आणि येताना त्या मार्गाने जा. पण पाप पण आजकाल हुशार झालं, कलियुगामध्ये राहिले ते, त्यालाही माहिती हा मार्ग बदलणार आहे. त्यामुळे या झाडावरून त्या झाडावर ते लगेच उडी मारतं आणि आपल्यावर येऊन बसतं. मग सांगायचं इतकं आहे की पाप चालनासाठी वाराणसी आणि प्रयाग यासारखी पुण्यभूमी इतरत्र कुठली नाही. आणि अशा या पुण्यभूमीमध्ये आपण 7 दिवस कथा सत्संगाचा लाभ घेत आहोत. मला सांगा, आपल्या पितरांना, आपल्याला तर आनंद होतोच आहे, पण आपल्या पितरांना किती आपल्यावर कृपा करत असेल विचार करा. अंतःकरणाची कृपा लागते आणि पितरांची कृपा लागते. त्याच्याशिवाय या तीर्थक्षेत्रामध्ये होऊ शकत नाहीये. आणि आपण भाग्य